नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या दादांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या 14व्या आणि 15व्या हप्त्याबद्दलच्या ताज्या अपडेट्सबद्दल। दोन आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत आणि सरकारसमोर मोठी मागणी ठेवली गेली आहे। ऑगस्ट महिना संपला, सप्टेंबरचा पहिला आठवडाही संपला, पण अजून 14वा हप्ता मिळालेला नाहीये। त्यामुळे बहिणींची मोठी मागणी आहे की 14वा आणि 15वा हप्ता एकत्र म्हणजे 3000 रुपये अकाउंटमध्ये टाकावे। सरकारकडे यासाठी सातत्यानं आवाज उठवला जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 सप्टेंबर रोजी मोठा निर्णय जाहीर केला। ज्यांना 12वा आणि 13वा हप्ता मिळाला नाही किंवा पडताळणीमध्ये अपात्र ठरवलं गेलं होतं, अशा बहिणींची फेर पडताळणी होणार आहे। म्हणजे ज्यांचे पैसे थांबले होते त्यांना आता परत संधी मिळणार आहे। लाखो बहिणींसाठी हा खूप मोठा दिलासा आहे। सरकारसमोर जोरदार मागणी आहे की 2 हप्ते एकत्र द्यावेत। अनेक वृत्तपत्रांमध्ये ही शक्यता वर्तवली गेली आहे। जर हा निर्णय झाला तर बहिणींना थेट 3000 रुपयांचा दिलासा मिळेल। बहिणींनो, सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडण्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागेल। मागणीपत्र देणं, चर्चा करणं, आवाज उठवणं हे सगळं गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाका आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवा। तर लाडक्यांनो, पहिली आनंदाची बातमी म्हणजे अपात्र बहिणींना फेर पडताळणीची संधी आणि दुसरी म्हणजे 14-15वा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। आता फक्त निर्णयाची प्रतीक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।